नमस्कार. मी आहारतज्ञ विशाखा तुमच्या सर्वांचं हेल्दी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज आपण एक टॉपिक बघणार आहोत. तो टॉपिक आहे प्रोटीन्स. मला गॅरंटी आहे की तुम्हाला या टॉपिकमधून प्रोटीनबद्दल खूप चांगली अशी माहिती मिळेल. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे वेगवेगळे न्यूट्रियंट्स, मॅक्रोन्यूट्रियंट्स या सर्वांवर मी व्हिडिओ बनवणार आहे. ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आधी माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला, कुठलाच उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? आपली प्रत्येक एक जी सेल आहे, पेशी आहे, ती प्रोटीनपासून बनलेली असते. त्याच्यामुळे आपल्याला डाएटमध्ये, आपल्या आहारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त असा आहार घेणे खूप गरजेचे असते. आपले मसल बिल्डिंगसाठी, आपले केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, आपले स्किनचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, आपले हाडांचे आरोग्य राखण्यासाठी, अशा भरपूर गोष्टींसाठी आपल्याला प्रोटीन हे खूप गरजेचे असते. तर आता आपण पाहूया तुम्हाला किती प्रोटीन्सची गरज आहे आणि तुम्ही ती डेली कशी पूर्ण करू शकाल डाएटमार्फत. तर चला, सर्वप्रथम आपण पाहूया तुमच्या शरीरानुसार, तुमच्या वजनानुसार तुम्हाला किती ग्रॅम्स प्रोटीनची गरज आहे. आता जेवढे तुमचे आयडियल बॉडी वेट आहे, म्हणजे मी आयडियल बॉडी वेटची व्हिडिओ लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावरून तुमचे देखील आयडियल बॉडी वेट काढू शकता. तर तुमचं जेवढं आयडियल बॉडी वेट आहे तेवढे ग्रॅम तुम्हाला साधारण प्रोटीन्सची गरज असते. जर तुम्ही एकदमच इनॲक्टिव्ह पोझिशनमध्ये असाल, समजा तुम्ही IT वर्कर असाल, तुम्ही कॉम्प्युटरसमोर बसूनच दिवसभर काम करत असाल, तुमची बाकी कुठलीही हालचाल होत नाही, तर 0.8 ग्रॅम्स पर डे इंटू युअर बॉडी वेट एवढी तुम्हाला प्रोटीन्सची गरज असते. पण जर तुम्ही खूप हार्ड वर्कआउट करत आहात, तुम्ही स्ट्रेच ट्रेनिंग करत आहात किंवा तुम्ही खूप जास्त एक्झरसाइज करत आहात, तर तुम्हाला 1.2 ग्रॅम्स इंटू आयडियल बॉडी वेट एवढी तुम्हाला प्रोटीन्सची गरज असते. आता इथे मी माझं उदाहरण देते. आता समजा मी एक नॉर्मल वर्कआउट करणारी आहे, तर मला साधारण 1 ग्रॅम पर डे इंटू आयडियल बॉडी वेट, समजा माझं जर आयडियल बॉडी वेट 60 kg आहे, तर मला 60 ग्रॅम्स प्रोटीनची गरज आहे. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही तुमच्या आयडियल बॉडी वेटनुसार जेवढी तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे तेवढी तुम्ही डेली कंप्लीट करत आहात? तर माझं उत्तर असेल नाही. तुम्ही त्याच्या 0.5%सुद्धा, 50%सुद्धा तुम्ही तुमची रिक्वायरमेंट कंप्लीट करत नाही आहेत. तर ही रिक्वायरमेंट कशी कंप्लीट करायची, त्यासाठी दिवसभरात तुम्ही काय काय प्रोटीनचा आहार घ्यायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला एक थोडीशी माहिती देणार आहे, ज्यामध्ये प्रोटीन रिच पदार्थ आहेत. तुम्ही ते दिवसभरात किती खायला पाहिजे ही सर्व तुम्हाला मी आता माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया व्हेजिटेरियन सोर्सेस प्रोटीन्सचे काय काय आहेत. तर साधारण 100 ग्रॅम्स डाळी आणि कडधान्यांमधून तुम्हाला 20 ते 25 ग्रॅम्स एवढे प्रोटीन्स मिळतील. जर तुम्ही हे जे कडधान्य आहेत, जसं की मूग, मटकी, हरभरा, यांना जर तुम्ही मोड आणून खाल्ले तर त्याची अजून प्रोटीन क्वालिटी वाढेल आणि ते पचण्यासाठी हलके होतील. जेवढे ते पचण्यासाठी हलके होतील तेवढे तुम्हाला जास्त प्रोटीन्स मिळतील, कारण डाळी आणि कडधान्यांमधून जे प्रोटीन्स मिळतात त्यातले 50% प्रोटीन्सच फक्त बॉडी अब्झॉर्ब करते, बाकीचं वेस्ट म्हणून बाहेर टाकून देते. त्याच्यामुळं शक्यतो जे मोड आलेले कडधान्य आहेत ते तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. आता मोड आलेल्या कडधान्यांचं तुम्ही नॉर्मली कच्चे कडधान्य घेऊन त्याचं सॅलड बनवून खाऊ शकता किंवा त्याची उसळ बनवून खाऊ शकता, किंवा मोड आलेल्या कडधान्यांचं तुम्ही एखादा उत्तप्पा किंवा डोसा किंवा घावन बनवून दह्यासोबत तुम्ही ते खाऊ शकता. त्यामुळे तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य होईल, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही डाळी आणि कडधान्यांचा आहारात भरपूर समावेश केला पाहिजे. आता पुढचा प्रोटीन सोर्स आहे नट्स. नट्स म्हणजे साधारण काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, हे सर्व आले नट्समध्ये. तर यामध्ये तुम्हाला साधारण 100 ग्रॅममधून 20 ते 22 ग्रॅम्स एवढे तुम्हाला प्रोटीन्स मिळतील, ज्याचे तुम्ही लाडू करून खाऊ शकता. जे साधारण तुम्ही नॉर्मली उठल्याच्या नंतर सकाळी नॉर्मली भिजवून बदाम खाऊ शकता, काजू खाऊ शकता, किंवा ड्रायफ्रूट्सची चिक्की करून खाऊ शकता, खिरी करून खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये डेलीसुद्धा इन्क्लूड करू शकता. त्यानंतरचा स्रोत आहे पनीर. साधारण 100 ग्रॅम पनीरमधून तुम्हाला 23 ग्रॅम्स एवढे प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचा वापर केला पाहिजे.
जसं की तुम्ही पनीर पराठा खाऊ शकता, पनीरची भुर्जी करून खाऊ शकता, पनीरची भाजी करून खाऊ शकता, किंवा तुमच्या सॅलडमध्ये पनीरचे पीसेस टाकून तुम्ही ते सॅलड खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पनीरचे वेगवेगळे रेसिपीज करून तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रोटीन्सचा स्रोत आहे सोया चंक्स, म्हणजे जो आपण सोयाबीनचे पफ म्हणू शकतो त्याला. तर या सोयाबीनचे जे पफ आहेत, सोया चंक्स आहेत, ते साधारण 100 ग्रॅम्समधून 50 ग्रॅम्स एवढे प्रोटीन्स तुम्हाला मिळतील. पण हे जे सोयाबीन्स आहेत हे साधारण फिमेल हार्मोनचं प्रोडक्शन करण्यासाठी आहेत. त्याच्यामुळे जास्त जे पुरुष आहेत त्यांनी सोयाबीनचा वापर त्यांच्या डेली डाएटमध्ये यूज नाही केला पाहिजे, कारण सोयाबीन्स जे आहेत त्यामधून इस्ट्रोजन तयार होण्यासाठी मदत होते, आणि जे मेल्स असतात, जे पुरुष असतात, त्यांना टेस्टोस्टेरॉन हार्मोनची गरज असते. जेव्हा तुम्ही सोयाबीन जास्त खाल, म्हणजे जेव्हा पुरुष सोयाबीन जास्त खातील, तेव्हा त्यांच्या शरीरात इस्ट्रोजनची लेवल वाढून टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होईल. त्यामुळे शक्यतो ह्यांनी दिवसाआड किंवा 2 दिवसातून एकदा तुम्ही सोया चंक, सोयाबीन्सचा वापर करू शकता. पण तुम्ही किंवा जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही रोज 25 ते 30 ग्रॅम एवढा सोयाबीनचा वापर तुम्ही करू शकता. मोस्टली स्त्रियांनी रोज 30 ग्रॅम्स एवढे सोयाबीन खाल्ले तर काहीही हरकत नाही, पण पुरुषांनी अल्टरनेट डेज सोयाबीन खायचे आहेत, जेणेकरून तुमची जी हार्मोन्सची लेवल आहे ती डिस्टर्ब होणार नाही. आता साधारण पुढचा स्रोत आहे दूध. 100 ग्रॅम किंवा 100 ml आपण म्हणू शकतो. 100 ml दुधामधून आपल्याला 3.4 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन्स मिळतात. आता तुम्ही दुधाचा वापर नॉर्मली सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकता, जेणेकरून तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट भरून निघेल. किंवा जर तुम्ही चपाती करत असाल, चपातीमध्ये पाणी टाकायच्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर करू शकता, त्यामुळे चपातीची प्रोटीन क्वालिटी वाढेल आणि तुमच्या पोटातही दूध जाईल. किंवा तुम्ही वेगवेगळ्या खिरी करून खाऊ शकता, ज्याच्यामध्ये तुमच्या आहारात दूध जाईल. त्यानंतरचा पुढचा प्रोटीन्सचा स्रोत आहे दही. आता साधारण 100 ग्रॅम दह्यामधून तुम्हाला 3.5 म्हणजे 3.5 ग्रॅम्स एवढे प्रोटीन्स मिळतील. आता तुम्ही रोजच्या आहारात तुम्ही तुमचा 100 ग्रॅम दह्याचा वापर करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही 1 वाटी दही घेऊ शकता, किंवा 1 ग्लास भरून तुम्ही ताक घेऊ शकता तेवढ्याच दह्याचं, त्याच्यामधून तुम्हाला प्रोटीन्स मिळतील. किंवा जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सकाळी पराठा केला त्याच्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता, किंवा दुपारी तुम्ही कोशिंबीर करून त्यामध्ये दही टाकून कोशिंबीर तुम्ही करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही दह्याचा जर तुमच्या डाएटमध्ये वापर केला तर ते तुमच्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं राहील, कारण दही हे एक अशी गोष्ट आहे जी पचनासाठी खूप मदत करते आणि त्यामधून खूप चांगल्या प्रकारचे सुद्धा प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही जेवढं दही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करता येईल, जर तुम्हाला कुठली दह्याची ॲलर्जी नसेल तर तुम्ही 100% दही जे आहे ते रोज तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. त्यानंतरचा एक प्रोटीनचा व्हेजिटेरियन ऑप्शन आहे टोफू. आता 100 ग्रॅम टोफूमधून साधारण तुम्हाला 8 ग्रॅम्स एवढे प्रोटीन्स मिळतात. तर तुम्ही टोफूचं सॅलड करू शकता, टोफूची तुम्ही भाजी करू शकता, किंवा वेगवेगळ्या त्याच्या रेसिपी करून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये टोफू इन्क्लूड करू शकता. पण हे जे टोफू आहे हे सुद्धा सोयाबीनचंच बनलेलं आहे. जर तुम्ही एक दिवस टोफू खाल्ला तर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सोयाबीन खाऊ शकता. सगळ्या सोयाबीनच्या गोष्टी एका दिवशीच खाऊ नका. आता आपण पाहूया नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्सेस कुठले आहेत. आता प्रोटीनचा सगळ्यात उत्तम स्रोत म्हणजे एग, अंड. साधारण मीडियम साईजचं जे एग असतं ते साधारण 50 ग्रॅमचं असतं. एका एगमधून तुम्हाला 6 ग्रॅम्स एवढे प्रोटीन्स मिळतात. तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये डेली एगचा वापर, 1 किंवा 2 होल एगचा, पूर्ण एगचा तुम्ही वापर करूच शकता. त्यानंतर आहे एग व्हाईट. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, अंड्याचा पिवळा भाग जर काढला तर उरलेला जो भाग असतो पांढरा, त्यातून तुम्हाला किती प्रोटीन्स मिळतील, तर त्याच्यातून तुम्हाला साधारण एका एग व्हाईटमधून तुम्हाला 3.6 ग्रॅम्स एवढे तुम्हाला प्रोटीन्स मिळतील. आता इथे जर तुम्ही वेट लॉस करायचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी एक खूप बेस्ट चॉईस आहे. तुम्ही साधारण दिवसातून एग व्हाईट साधारण 8 ते 9 अंड्याचे एग व्हाईट तुम्ही खाऊ शकता, कुठलीच हरकत नाही. त्यातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स मिळतील. जर तुमची रिक्वायरमेंट तेवढी असेल तर तुम्ही तेवढे अंडे दिवसभरात खाऊ शकता. पण तुमच्या प्रोटीन रिक्वायरमेंटपेक्षा तुम्ही जास्त जर प्रोटीन घेत असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच हानिकारक असू शकेल. त्यामुळे जेवढी तुमची प्रोटीन्सची रिक्वायरमेंट आहे तेवढं तुम्ही प्रोटीन्स दिवसभरात घेतले पाहिजे. त्यानंतरचा अजून एक चांगला
प्रोटीन्सचा ऑप्शन आहे जो खूप चांगला आहे तो म्हणजे फिश. साधारण 100 ग्रॅम्स फिशमधून तुम्हाला 22 ग्रॅम एवढे प्रोटीन्स मिळतात. आता फिश हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या फिशमधून वेगवेगळे प्रोटीन्स मिळतात. साधारण जे फिश खूप जास्त व्हाईट आहेत, म्हणजे जास्त व्हाईट कलरचे आहेत, कारण काही काही फिश ब्लॅकिश असतात, ग्रे असतात, पण जे शक्यतो व्हाईट कलरचे फिश असतात त्यातून तुम्हाला जास्त प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही जर विचार करत असाल जास्त प्रोटीन्स मिळणाऱ्या फिशचा, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही व्हाईट फिशचा जास्त यूज करा, जेणेकरून तुम्हाला जास्त प्रोटीन्स मिळतील. तर हा फिश आणि एग हा एक सर्वात जास्त चांगला ऑप्शन आहे प्रोटीन्समधला. व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन्समधून मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की फिश आणि एग हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहेत प्रोटीनसाठी. आता त्यानंतर आहे चिकन. साधारण 100 ग्रॅम चिकनमधून तुम्हाला 27 ग्रॅम्स एवढे प्रोटीन्स मिळतील. आता हे जे चिकन आहे त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, त्यामुळं हा एक खूप चांगला ऑप्शन नाही आहे. पण शक्यतो जर तुम्हाला हवे असतील प्रोटीन तर तुम्ही चिकनचाही तुमच्या डाएटमध्ये समावेश करू शकता. त्यानंतर पाहूया मटन. आता साधारण 100 ग्रॅम मटनमधून तुम्हाला 26 ग्रॅम्स एवढे प्रोटीन तुम्हाला मिळतील. त्यामुळं हा एक ठीक ऑप्शन आहे. पण कसं आहे, प्रोटीन्स जे आहेत ह्याच्यातून मिळतात, पण याच्यातून फॅटसुद्धा खूप जास्त प्रमाणात मिळेल. पण त्याच्यामुळं हा एक जो स्रोत आहे प्रोटीनचा हा नक्कीच माझ्या तरी अंदाजे चांगला नाही आहे. त्यामुळं तुम्ही शक्यतो एग किंवा फिश हे तुमच्या डाएटमध्ये समावेश केलेले जास्त बेनिफिशियल राहील. आता ही सर्व जी प्रोटीनची तुम्हाला मी माहिती दिली हे एक नॉर्मल जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे, ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. पण हां, ज्यांना काही किडनीचे त्रास आहेत, किडनीचे काही प्रॉब्लेम आहेत, किडनी इंजुरी आहे किंवा क्रोनिक किडनी डिसीज आहेत, त्यांच्यासाठी हा जो प्रोटीन आहे किंवा यातले काही प्रोटीन्स आहेत हे तुमच्यासाठी सजेस्टेड नाही. मला सेपरेट कन्सल्टेशनची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचे जे कन्सल्टंट आहेत, तुमचे जे डॉक्टर्स आहेत, डायटिशियन्स आहेत, त्यांच्या सल्ल्याने तुम्ही प्रोटीनचा इंटेक ठेवला पाहिजे. तर चला, आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.